नमस्कार मंडळी, अनुवेद रेसिपीज मध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते. ही पालकची भाजी एकदा ट्राय करून बघा, परत परत नक्की कराल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी झटपट होणारं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 2 छोटे कांदे ओबडधोबड चिरून घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 4 मिरच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर कांद्याची एकदम पेस्ट होणार आहे. मस्त ताजा पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. चिरलेला पालक एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि आपण जे वाटण काढून घेतलं होतं त्यातले 2 चमचे टाकायचे आहेत. 4 ते 5 चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, जिरं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने गोल भजी बनवण्यासाठी आपण मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीने ह्या पालकाचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एका चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत, कारण की आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. म्हणून चाळणीला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि चाळणीत ठेवून द्यायचं आहे. अशाच पद्धतीने बाकीचेही सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पहा, गोळे तयार झालेले आहेत. गोळे तयार करस्तवर येथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. आता चाळण ह्या पाण्यावरती ठेवायची आहे आणि 10 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. 10 मिनिटे झालेले आहेत. आता आपल्या पालकाच्या गोळ्यांना मस्त वाफ बसलेली आहे. ज्याप्रमाणे आपण वडी उकडवतो त्याप्रमाणे हे गोळे आपण उकडवून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी जिरं टाकायचं आहे आणि उरलेलं तयार कांदा मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. कांदा मऊ झाला पाहिजे. पाव चमचा हिंग टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. हा जो किचन किंग मसाला आहे तो घरगुती आहे. याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. खूप छान टेस्ट लागते या मसाल्याची. आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आपला मसाला चांगल्या पद्धतीने परतत आलेला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पण एक सांगू का, ही जी ग्रेव्ही आहे ना थोडीशी दाटसरच चांगली लागते. एक उकळी काढून घ्यायची आहे आणि कसुरी मेथी हातावरती चोळून त्याच्यामध्ये टाकायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन एक चांगली उकळी काढून घ्या. आता या उकळीमध्ये वाफवलेले पालकचे गोळे टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. जास्त वेळ झाकण ठेवून वाफ काढायची नाही, नाहीतर आपले ते पालकाचे गोळे अगदी चिखलासारखे होतील, कारण की आपण त्यांना ऑलरेडी वाफवून घेतलेला आहे. पहा, आकाराने पालकाचे गोळे डबल झालेले आहेत आणि भाजीला तर्री देखील छान आलेली आहे. मस्त अशी पालकांची गोळा भाजी तयार झालेली आहे. ह्या अशा पद्धतीची भाजी तुम्हाला करायला आवडेल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
किंवा तुम्ही पालकाची भाजी कुठल्या पद्धतीने करता ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. चला तर मग अशी ही आगळी वेगळी पालकाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.